जय भवानी वाशी ग्राउंड नंबर 3 वर नवतरुण कारावी हनुमान सरी आणि ग्राउंड नंबर 4 वर शिवशंभो पाटणेश्वर किरण भेटकर राष्ट्रवादी विकास पाटील यांचे यथोचित असं स्वागत होत आहे। पेंट पंचायत समितीचे उपसभापती माननीय सुनील शेठ गायकर यांनाही विनंती आहे आपण पुढे यावं आणि आमदार महेंद्र शेठ दळवी आणि संपर्क प्रमुख माननीय प्रकाश भाऊ देसाई यांच्या शुभास्ते आपलं स्वागत होत आहे। पेंट पंचायत समितीचे उपसभापती माननीय सुनील शेठ गायकर यांचे यथोचित असं स्वागत होत आहे। साजन पाटील यांनाही विनंती आहे आपण पुढे यावं आणि आपलं स्वागत आणि सन्मान होत आहे। साजन पाटील काहीसा बदल होतोय, पुन्हा एकदा ऐका। ग्राउंड नंबर 1 वर श्रीराम मलवडी रणझुंजार कणे, ग्राउंड नंबर 2 वर दहावीरराव जय भवानी वाशी, ग्राउंड नंबर 3 वर नवतरुण कारावी हनुमान सरी, तर ग्राउंड नंबर 4 वर गणेश शिर्की नवतरुण तलाघर। आटी संघाला पहिला मुकार जय चालत राहायचा आहे। धन्यवाद। समिती उपसभापती माननीय सुनील शेठ गायकर यांचं आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या शुभास्ते स्वागत आणि सन्मान होत आहे। त्या शॉर्ट्स चालतात, व्हिडिओला सबस्क्राइबर त्यालाच वाढतो पटापट। आणि जो कर्जतचे मॅच चालू आहे ते संपल्यानंतर ज्याने कबड्डी क्षेत्रात आपला नावलौकिक कमवत आहे ते मिडलाईन कर्जतचे सुयोग गायकर, विनंती आहे आपली मॅच संपल्यानंतर आपण व्यासपीठावर यावं। ग्राउंड नंबर 1 वर पहिला पुकार दुसरा पुकार श्रीराम बलवली रणझुंजार कणे, ग्राउंड नंबर 2 वर दहावीरराव जय भवानी वाशी, ग्राउंड नंबर 3 वर नवतरुण कारावी हनुमान सरी, तर ग्राउंड नंबर 4 वर गणेश शिर्की नवतरुण तलाघर। दुसरा पुकार जय चालत राहायचा। धन्यवाद। मान्यवरांना विनंती आहे आपण बसून घ्यावं। ज्याला संधी मिळतो तो नशीबवान असतो, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान असतो आणि जो संधीचं सोनं करतो तो विजेता ठरतो। तर पाहूया आज या स्पर्धेमध्ये मुख्यमंत्री चषकामध्ये आज कोण मानकरी ठरणार। सगळ्या क्रीडा रसिकांचं लक्ष हे मैदानावर लागलेलं आहे। तुला पाहिजे असेल तर देतो नंतर। अज्या व्यासपीठावर आम्ही ज्यांना आमंत्रित करण्यात आहोत ते या रायगड कबड्डीमध्ये ज्यांचा खऱ्या अर्थानं सिंहाचा वाटा असे निरीक्षक माननीय पांडुरंग पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं। माननीय पांडुरंग पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं। हॅलो कबड्डा ना, हां बोल। आहे 1 आणि 2च नंबर, 3 आणि 4 नंबर नाही यार। हो विप्राव कशी दाखवल, ग्राउंडवर सेटच करून ठेवलेले ते। तर मी तुमचं सांगतो काय झालं तरी जिंकाल पहिलं राऊंड। ये दीपक हे लागले तुम्हाला उडवणे, ये मग आम्ही जिंकलो आता पहिला राऊंड। अच्छा, पेंटच्या इतिहासात खऱ्या अर्थानं आज आमदार महेंद्र शेठ दळवी आज आपण हा प्रथमच मुख्यमंत्री चषक म्हणून हा नाव कोरलेला आहे। ठेवू काय, पण त्या मुख्यमंत्री चषकाचा कोण हिरो ठरणार आहे तर आपण बघूया। आज सुसज्ज अशी व्यवस्था ग्रामस्थ मंडळ कणे, झुंजार क्रीडा मंडळ आणि रणझुंजार क्रीडा मंडळ कणे यांनी केलेलं आहे। काल रात्री आपण बघितलं की ज्याप्रमाणे पुरुषांप्रमाणे महिला सुद्धा इथे कधी नाहीये। जवळजवळ रात्री 1:30 वाजल्यापासून इथे महिला तिथे या ग्राउंडच्या सर्व पाहत हा व्यवस्थापक भूमिका बघत होता। हॅलो जिंकले, अतिशय सुरेख लढत आपण बघतोय ग्राउंड नंबर 1 वर। आमच्या कडेगावचं भाग्य आहे की पहिल्यांदा नाही तर सलग दुसऱ्यांदा हे सीएम चषक आमच्या गावात होते। एवढ्या मोठ्या जिल्ह्यात खूप गावे आहेत, पण कणे गावाला तो मान मिळतोय आणि हा सीएम चषक आमच्या कणे गावात होतोय। हे आमच्या कणे गावासाठी
भाग्य म्हणावं लागेल. माननीय आमदार अलिबागचे आमचे लोकप्रिय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या आशीर्वादाने आज जो कणे गावात माननीय सीएम चषक इतक्या आज सर्व मान्यवर कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहेत. नऊ दिवसामध्ये 9 रंग आपण म्हणतो. 9 दिवसात 9 रंग, पण खाकी मात्र कर्तव्यात दंग. आमच्या खाकी वर्दीमधील आज कर्तव्याला खऱ्या अर्थानं एक वेगळाच ज्यांचं कर्तव्य आहे ते कर्तव्य अगदी व्यवस्थितपणे पार पडत आहे. आमच्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचं सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतो. आमच्या क्रीडा रसिकांचं, क्रीडा खेळाडूंचं आणि मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करून आज केला तिहेलोक सोडून मागे ठेवल्यात अनंत आठवणी. त्या आठवणींची वंजळ कधीच रीती होणार नाही आणि तुमच्या स्मृती आमच्या हृदयातून कधीच जाणार नाही. आज ज्यांच्या स्मृती आमच्या हृदयात जागी आहे ते कैलासवासी रामदास तिरू पाटील या क्रीडा नगरीला आम्ही नाव दिलेलं आहे. आज त्यांची नक्कीच आठवण येते. त्यांची चिरंजीवाचे एकनाथ रामदास पाटील आणि संजय रामदास पाटील यांनी आज आम्हाला खरोखर त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. तो एक फॉलोअर नाही फक्त. ग्राउंड नंबर 1 वर ग्राउंड नंबर 4 वर मिड लाईन कर्जत रायगड जिल्हा अजिंक्य स्पर्धा अर्थात बिरवाडी महाड येथे पार पडली आणि या वर्षाचा स्पर्धेचा भाग्य विधाता दावेदार कोण होणार? चढाईसाठी निघाला सुयोग गायकर हे वादळ मैदानात कालमधी व गडपच्या प्रांगणात किती गुणांची वेलूड करणार की रोखलंच जाणार? ही कबड्डी आहे. मिनिटाला इतिहास घडणार. नक्कीच आपण रायगड जिल्ह्यामध्ये आज कबड्डीचं समालोचन करण्यासाठी जातात आणि प्रत्येकाची मने जिंकून घेतात. त्याच कबड्डीचा थरार आज आपण बघतोय. वायुसूत ओढांगे संघाचा हा चढाई करतोय ग्राउंड नंबर 1 वर. खरोखर अनेक मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित होत आहेत. व्यासपीठावर विराजमान पंचांना विनंती आहे की सामना आपण लवकरात लवकर उडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्याच्या सानिध्यात जावं त्याचं सोनं करावं असं व्यक्तिमत्व सर्वांनी दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब खरोखर आणि स्वतः या स्पर्धेला उपस्थित आहेत आणि स्पर्धा पाहत आहेत. हे खेळाडूंचं भाग्य असणार आहे. तर ग्राउंड नंबर 3 वर एक जबरदस्त सामना. काल भैरव वर्दवणे म्हटलं तर रोहा तालुक्याचा दादा संघ अलिबाग तालुक्यातील मातबार खेळाडूंचा भरणा असलेला श्री विठ्ठल कोपरपाडा ग्राउंड नंबर 3 वर झुंज देतोय. हल्ली जर महाराष्ट्रात पाहिलं तर 2 नाद लागलेले आहेत. एक तर कबड्डीचा आणि दुसरा बैलगाडा शर्यत. तर बैलगाडा शर्यत म्हटलं तर दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी साहेबांची आठवण निश्चितच येणार. सन्माननीय माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय प्रभाकरजी गुल्हाल भडक प्रत्येक अड्ड्यात उडवतो
गुल्लाल भाडक कबड्डी आणि बैलगाड्यांचा नाद आहे एकदम कडक आहे. तर मिनिटाला इतिहास घडला जाणार, कारण आता मात्र रायगडचं वादळ मैदानात फिरकू लागलेलं आहे. हेडलाईन कर्जत म्हटलं तर डोळ्यासमोर रेड मशीन, अनेक मैदान ज्यांनी गाजून सोडली असा एक जबरदस्त चढाईपट्टू ग्राउंड नंबर 4 वर पाहायला मिळतोय. धीरज हे वादळ मैदानात धीरज बैलमारे हा वादळ आहे, ग्राउंड नंबर 4 वर पाहायला मिळेल. ग्राउंड नंबर 1 चा 2 चा सामना संपुष्टात. ग्राउंड नंबर 2 वर शेवटचा आणि फायनल कॉल. भावी रोहा जय भवानी वाशीचे काही क्षेत्ररक्षण झालंय. ग्राउंड नंबर 4 वर धीरज बैलमारेचा वारू रोखला गेलाय. अरे बघतोयस काय रागानं क्षेत्ररक्षण केलंय गडपच्या वाघानं, काय रोखलं गेलंय. हात मिडलाईन कर्ज संघाचा वादळ अनेक मैदानावर सर्वोत्कृष्ट खेळाडूवर ठाण मारून बसलाय, परंतु त्याच खेळाडूला क्षेत्ररक्षण झालं तर रसिकांच्या टाळ्या झाल्याशिवाय होणार नाही. मित्रांनो, जो सामना झाला ग्राउंड नंबर 2 वर गावदेवी मोठेवडा विरुद्ध विजय शेतकरी बेनेघाट, यामध्ये गावदेवी मोठेवडा हा संघ 8 गुणांनी विजय झालेला आहे. 2 वर शेवटचा आणि फायनल कॉल दहावी रोहा जय भवानी वाशीपे. तर हरलेल्या संघासाठी मी एकच म्हणेन, अरे एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही. चंद्र चंद्राच्या जागेला चमकत असतो, सूर्य सूर्याच्या जागेला चमकत असतो. चंद्राने कधी सूर्याबरोबर स्पर्धा करायची नाही आणि सूर्याने कधी चंद्राबरोबर स्पर्धा करायची. बसलं तरी बरं होईल विनंती करते, कारण अनेक रसिक वर्ग आम्हाला सूचना करतोय की 4ही मैदान आम्हाला पाहायचे आहे. हल्ली वेळ कुणाला आहे हो? आज मोबाईलच्या या सोशल मीडियाच्या जमान्यात प्रत्येक जण मोबाईल मध्ये घुसलेला आहे, परंतु आज हा माडमोळ्यांचा रांगडा खेळ पाहण्यासाठी रसिक वर्ग आलेला हे तुमचं भाग्य आहे. ग्राउंड नंबर 2 वर दहावी रोहा जय भवानी वाशीपे. ग्राउंड नंबर 1 वर शेवटचा आणि फायनल पुकार श्रीराम बलवली रणझुंजार कडे. ग्राउंड नंबर 2 वर दहावी रोहा जय भवानी वाशीपे. ग्राउंड नंबर 3 वर नवतरुण कारावी जयनवान सरी. ग्राउंड नंबर 2 वर दहावी रोहा जय भवानी वाशीपे. ग्राउंड नंबर 3 वर चालू असलेला सामना श्री विठ्ठल कोपरपाडा कालभैरव उर्दवणे. तर ग्राउंड नंबर 4 वर कालंबादेवी व गडप विरुद्ध मिडलाईन कर्जत. मधले रसिक वर्ग सर्वांनी बाहेर जायचं आहे, विनंती आहे. यामध्ये वाईसूर ओढांगे हा संघ 4 गुणांनी विजयी झालेला आहे. विजयी संघाचं अभिनंदन, पराजित संघाचं कौतुक. कुमार कोलटकर ग्राउंड नंबर 3 वर चढाई पाहायला मिळेल. हा सुद्धा एक उंच पुरा असा हा खेळाडू आहे. हो आता रोहा येथे झालेल्या नमोचषक स्पर्धेत मैदान गाजून सोडलेला असा हा कुमार कोलटकर ग्राउंड नंबर 3 वर पाहायला मिळतोय. तिसऱ्या पुकाराला मित्रांनो हजर व्हा. कुठं 10वी रो आहे, एवढे चांगलं नाही समर्थ समजा. चरीची करू चरीची. मधले रसिक वर्ग विनंती आहे, मधला पॅसेज पूर्ण खाली करायचा आहे. वारंवार सूचना येतात आमच्या मान्यवरांकडून सुद्धा आणि आमच्या आयोजकांकडून सुद्धा.
चला ग्राउंड नंबर 1 वर विना विलंब सन्माननीय नंदाताई म्हात्रे काँग्रेस कोर कमिटी सदस्य यांचं शुभागमन या स्पर्धेला झालेलं आहे. सुस्वागतम, स्वागतम, वेलकम असणार. हॅलो राऊंड नंबर 2 वर आणि वाशी झुंज देतोय श्रीराम बलवली. श्रीराम बलवली विरुद्ध रणसुंदर कणे ग्राउंड नंबर 1 वर होतोय. तर ग्राउंड नंबर 2 वर दहावीराव विरुद्ध जय भवानी वाशी. ग्राउंड नंबर 3 वर शेवटचा आणि फायनल कॉल नवतरुण कारावी जय हनुमान सरी. आपण स्वागत कक्षेवर चला. आपण सुद्धा स्वागत कक्षेवर चला. संघाधिकारी ग्राउंड नंबर 1, 2 चालू करून घ्या. दोन्ही संघ उपस्थित आहे. घास करायला लागला. आले आता कपडे